नमस्कार मित्रमैत्रिणींनो, बंधू भगिनींनो. मी मंगला अमलगावकर. माझं मंगला आजीच्या धमाल गोष्टी नावाचं यूट्यूब चॅनल आहे. त्याच्यावरून मी लहान मुलांना गोष्टी सांगते आणि मोठ्या माणसांकरता पण अनेक प्रसंग, गोष्टी आणि बोधपर आठवणी असं बरंच काही काही सांगत असते. आज आता जी मी गोष्ट सांगणार आहे त्या गोष्टीचं नाव आहे स्त्रीची कहाणी. ही गोष्ट मी स्वतःच लिहिलेली आहे आणि ही राज्य साधन केंद्राने प्रसिद्ध केलेली आहे. त्यांच्याकडून मला हा विषय मिळाला होता आणि त्याच्यावर मी लिहिलेली आहे, त्यांच्या सगळ्या अटी सांभाळून. तर ती गोष्ट मी आज तुम्हाला सांगणार आहे. तर गोष्टीचं नाव आहे स्त्रीची कहाणी. ऐका परमेश्वरा, स्त्रीची कहाणी नव्हे, स्त्री जन्माची कहाणी नव्हे नव्हे, स्त्री जन्माला येण्यापूर्वीची कहाणी. आटपाट नगर होतं. नगर खूप लहान होतं, पण खूप खूप छान होतं. नगरात लोक सुखी होते, गुण्यागोविंदानं राहत होते, सारे काम करत होते, प्रामाणिकपणे जगत होते. भेदभाव नव्हता, मुलींना पण मान होता, शिक्षणाचा हक्क होता, आईवडिलांना मुलीचा अभिमान होता, दोन्ही कुळांचा उद्धार करण्याचा तिचा वसा होता, समतेचा अलिखित नियम होता, वंशाला दिवा हवा होता, तसा मुलीचा कन्यादानाचा पण आग्रह होता. पहिली बेटी तूप रोटी असा तिचा गौरव होता. मुलाची माया दाट दुधासारखी, तर मुलीची माया घट्ट साईसारखी, म्हणून मुलीचा हव्यास होता. दिवस छान जात होते, पण एकदा करीतच घडलं. विज्ञानाचं नवं वारं आलं, नवनवीन शोध लागले, सारं जादूची कांडी फिरवल्यासारखं बदललं. नवी यंत्र, नवी तंत्र सुरू झाली, लोकांची मतं बदलली. मग नवीन प्रघात पडला. ज्याच्या पदरी पाप त्याला लैकी आपोआप असं लोक म्हणू लागले. गर्भजल चाचणी सुरू झाली. गर्भ राहिला की लोक त्याची चाचणी करू लागले आणि मुलीचा गर्भ असला की तो काढून टाकू लागले. भ्रूण हत्या, एका जीवाची हत्या आईवडीलच करू लागले. असं खूप दिवस चाललं. निसर्गाचा तोल गेला, समतोल बिघडला, सगळीकडे हाहाकार माजला. तत्व गेलं, आदर्श गेला, चिंतन गेलं, मनन गेलं. गावातली सुखशांती पण हरवली. मुलं मुलींना पळवू लागली. एकाची बायको दुसऱ्याला हवी वाटू लागली. प्रौढ विवाहितेला तिच्या आबरूची काळजी लागली. तिच्या नवऱ्याचीही झोप उडाली. गावात अशांती माजली. गावातले लोक शहाणे होते. सारे एकत्र आले आणि विचार करू लागले. कशानं असं झालं? गावात एक वृद्ध राहत होता. मोठा विचारवंत होता, वृत्ती सात्विक होती, त्याचा गावात दबदबा होता. लोकांनी त्याला विचारलं, बाबा असं कशानं झालं? तर तो म्हणाला, बाबांनो, विज्ञानाची धराकास, तो प्रगतीचा मार्ग खास, पण विचार आणि विवेकाने करा अभ्यास. विचार करा, स्त्री ही शक्ती, स्त्री निर्माण करते. कल्पना करा, स्त्रीशिवाय जग कसं? कुणाची आई प्रेममूर्ती, कुणाची बहीण भावावर जीव ओवाळून टाकणारी, कुणाची लेक माया लावणारी, माया करणारी. तिच्या हत्या करू नका. कळी उमलण्यापूर्वी खोडू नका. स्त्री पुरुष एकाच नाण्याच्या दोन बाजू. पुरुषाला स्त्रीशिवाय पूर्णता नाही आणि स्त्रीला पुरुषाशिवाय गती नाही. तो पुढे म्हणाला, शिव आणि शक्ती एकरूप झाल्यावर होते नवनिर्मिती. आहे ती आदिशक्ती, म्हणून म्हणतो, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. तुम्ही खरेपणानं वागून जे फळ मिळेल ते आनंदाने स्वीकारा. हा यातून सुटण्याचा मार्ग खरा. त्यासाठी सांगितला हा वसा. पण उचलात मातलात घेतला वसा टाकून दिलात तर गावकरी म्हणाले, उतत नाही मातत नाही,
घेतला बसा टाकत नाही. आम्ही सारे आता गर्भजल चाचणी करणार नाही. भ्रूणहत्या तर नाहीच नाही. जे निसर्गानं दिलं त्याचा मान राखू, जीवनाचा आनंद चाखू. मुलगा काय आणि मुलगी काय, घट्ट दुधावरची दाट साय, सारं निसर्गाचं देणं, आनंदानं वाटू वाण. असे खूप दिवस गेले. मुलं मुली झाली सप्रमाण. गावात आली सुखशांती. गाव नांदू लागला सुखानं, विवेकानं, विचारानं. विज्ञान आत्मसात केलं, गावाचं भाग्य परत आलं. अशी ही स्त्रीची 60 उत्तराची कहाणी. 5 उत्तरे सुफळ संपूर्ण. धन्यवाद.